यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सुरक्षा कठडे नसल्यामुळे मालवाहतूक करणारा ट्रक कोसळला. राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. अनिल चव्हाण. मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 61 वरील KKM महाविद्यालयाजवळ रिंग रोड बायपासवर उड्डाणपुलावरून माल वाहतूक करणारा ट्रक कोसळला. ट्रक चालक गंभीर जखमी असून येथील दगडू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की बीडकडून परभणीकडे मिरच्या घेऊन जाणारा माल वाहतूक करणारा एक ट्रक 21 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 61 वरील मानवत बायपासवरील उड्डाणपुलावरून खाली कोसळला. भीषण अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिरवी मिरचीने भरलेला 6 चाकी ट्रक क्रमांक MH 23 AU 4399 बीडकडून परभणीच्या दिशेने जात होता. सकाळी पहाटे 5च्या सुमारास मानवत बायपासवरील उड्डाणपुलावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला. ट्रक पुलावरून खाली पडल्याने त्याचा पुढचा भाग पूर्णपणे चपटा झाला होता आणि अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मानवत पोलीस स्टेशनचे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, पोलीस शिपाई अविनाश डंबाळे, गृहसुरक्षा दलाचे जवान सुनील चिकणे, गोविंद दहे आणि सदाशिव रोडे यांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न काढून बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव शेख तय्यब शेख महमूद, राहणार बीड असे असून पोलिसांनी रुग्णवाहिका चालक देवा पेडगावकर यांच्या मदतीने जखमी चालकाला तातडीनं शहरातील दगडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे चालकाचे प्राण वाचू शकले असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. सध्या घटनास्थळी मिरच्यांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्याचं काम संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात हे नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ घालत आहेत.